जय जय रघुवीर समर्थ। असे सार साचार ते चोरलेसे, यही लोचनी पाहता दृश्य भासे। निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 171 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला साधनेचं महत्त्व समजावून सांगितलं। ही साधना जो नित्य नेमाने करेल, उत्कटतेने करेल, त्यालाच या आत्मस्वरूपाशी तदाकार होण्याची संधी मिळू शकते। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे विवेकाची। या विवेकाच्या प्रकाशामध्ये हे आत्मस्वरूप साधकाने प्राप्त करून त्याच्याशी तद्रूप व्हायचं असतं। आणि म्हणून समर्थांनी एक अत्यंत महत्त्वाची ओळ आपल्याला शेवटी सांगितली की मनोनी सदा तेची शोधित जावे, सतत त्याला शोधण्याचा प्रयत्न करावा, हार मानू नये। बघा, जसा एखादा समुद्रामधला गोताखोर असतो, किती वेळेला तो जहाजामधून उड्या मारतो, किती वेळेला तो गोते घेतो, आतमध्ये प्राणाची बाजी लावतो अगदी, आणि मग कधीतरी एकदा अशी अनेक वेळेला गोताखोरी केल्यानंतर त्याच्या हातामध्ये रत्न सापडतं, आणि ते रत्न सापडल्यानंतर त्याच्या आधी झालेल्या अनंत उड्डाणांचा त्रास तो विसरून जातो, कारण त्याला ते प्राप्त होतं। तशी आत्मस्वरूपामध्ये देखील आम्हाला गोताखोरी करायला पाहिजे। न जाणे कधी ती भगवत कृपा होईल, न जाणे कधी त्या आत्मस्वरूपाशी आपण तदाकार होत, न जाणे कधी तो देहबुद्धीचा दरवाजा उघडेल, माहीत नाही। पण यासाठी एक गोष्ट आहे, निराश न होता, हताश न होता, दररोज नवीन उत्साहाने, नवीन चेतनेने प्रयत्न करणं गरजेचं आहे। हे प्रयत्न करत असताना नेमकं साधकाची दिशाभूल कुठं होते याचं वर्णन समर्थ माऊली आजच्या श्लोकामध्ये करते। काय म्हणताय समर्थ? असे सार साचार ते चोरलेसे। हे सगळं सार, हे साचार खरं तर सर्व दृष्टीने या ब्रह्मांडामध्ये दडून बसलेलं आहे। यही लोचनी पाहता दृश्य भासे। पण गंमत अशी आहे की जेव्हा त्याला आपण ह्या चर्मचक्षुंनी शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र आपल्याला दगडमातीच दिसते, तेव्हा आपल्याला हे दृश्यच दिसतं। म्हणजे संतांचा अनुभव असा आहे की सिय राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी। गोस्वामी तुलसीदास म्हणतात की तो सगळीकडे व्यापून उरलाय। कोण आहे या जगामध्ये? सिय राममय सब जग जानी। राम सीतेशिवाय या जगामध्ये काय आहे? माझे समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही। या सगळ्या नभामध्ये, या प्रत्येक अणुरेणूमध्ये तो भगवंत भरून उरलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज देखील हेच म्हणतात ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। हे सगळं जग काय आहे? विष्णुमय आहे। आता हे संतांचे अभंग, संतांचे श्लोक, संतांची स्तोत्र आम्ही गातो, पण याचा अनुभव कोणाला आहे? वेळ प्रसंगी आम्ही याच प्रपंचामध्ये असलेल्या लोकांची निंदा करतो की नाही, निर्भत्सना करतो की नाही,
दोष बघतो की नाही, हमरीतुमरीवर येतो की नाही, संघर्ष करतो की नाही, मग ह्या संतांचे अनुभव एकीकडं आणि माझं आचरण दुसरीकडंच आहे. आणि हे मी केवळ परमार्थ न करणाऱ्या लोकांचं म्हणत नाहीये, परमार्थाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांचा देखील मी अनुभव हाच आहे असं आपल्याला स्पष्टपणे सांगतो, क्षमा मागून सांगतो. पण सज्जनो, या भगवत स्वरूपाची अनुभूती जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत जीवाने निरंतर साधना करत राहिलं पाहिजे. निरंतर ते आपल्या हातामध्ये जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण त्याचा शोध घेत राहिलं पाहिजे. पण आमची गंमत अशी आहे की संतांचा अनुभव आम्हाला येत नाही आणि त्याच वेळेला मी साधक आहे, माझी साधना आहे, मला सगळं कळतं, या भूमिकेचा अहंकार देखील आमचा सुटत नाही. किंबहुना या अहंकारामुळेच या विश्वामध्ये दडलेला हा भगवंत आम्हाला दिसत नाही. असे सार साचार ते चोरलेसे, यही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना. अत्यंत क्लिष्ट परंतु त्याचबरोबर अत्यंत विवेकजन्य असा हा समर्थांचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला हेच म्हणतायत की या भगवंताला, या परमात्म्याला आम्ही कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी तो आम्हाला सापडत नाही. कारण तो भगवंत निराभास आहे, निर्गुण आहे, ते आमच्या मनाला कळत नाही. आणि त्याची कल्पना करायला जावं तर अहंतेच्या भूमिकेमधून आम्हाला त्याची कल्पना करता येत नाही. मी आपल्याला आधी देखील उदाहरण दिलेलं आहे, पुनश्च एकदा देतो की जसं लहानपणी आपल्या कंपासमध्ये ते कंपास घेऊन आपण पेन्सिलनी सर्कल काढायचो बघा. ही सर्कल काढताना मला ती बेडकीची गोष्ट आठवते की जिथं ती बेडकी आपल्या ते पिल्लू म्हशीला बघून आल्यानंतर आईला म्हणतो, अगं आई, खूप मोठी म्हैस होती. म्हैस म्हणण्यापेक्षा मी खूप मोठं पोट असलेलं जनावर बघितलं. तेव्हा आई म्हणते, अरे किती मोठं होतं. ती बेडकी आपलं पोट फुगवते, पोट फुगवते, पोट फुगवते. अजूनही आता किती फुगवणार बेडकी पोट. पण त्या लेकराच्या हट्टापायी ती बेडकी पोट फुगवत जाते. एका ठिकाणी पोट फुटतं आणि ती मरते. सज्जनो, आमची देखील अशीच अवस्था आहे. त्या भगवंताची कल्पना अहंकाराच्या पोटी आम्ही करतो. कोण आहे भगवंत, कुठं आहे भगवंत, कसा आहे भगवंत, हे सगळं अहंकाराच्या भूमिकेवरती. त्यामुळे आमच्या पेन्सिलनी आम्ही सर्कल्स तर काढतो, पण ती सर्कल्स त्या अनंताला व्यापून उरतील एवढी मोठी कशी होऊ शकतील बरं. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की ह्या लोचनांनी भगवंत बघण्याची कला काही वेगळीच आहे. सज्जनो, आता आपण थोडासा साधक दृष्टीने या श्लोकाचा विचार करूयात. साधकाला हे भगवत दर्शन का होत नाही? साधकाला आपण साधना अनंत काळ केली तरी देखील या भगवत दर्शनापासून कोण अडवतं, कोणाचा अडथळा येतो? तर सज्जनो, परमार्थामध्ये भगवत दर्शनापासून जर कोण अडवत असेल तर तो केवळ आपला अहम आपल्याला अडवतो, हे लक्षात घ्या. आपल्या अहंकाराच्या पायीच आपण त्या ईश्वराला जाणू शकत नाही. ही गोष्ट आपल्याला नीट कळाली पाहिजे. या अहंकाराच्या मुळेच हा चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवंत आम्हाला कळू शकत नाही. मग आम्हाला काय दिसतं या ईश्वराच्या शोधामध्ये, या जगाकडे बघताना? आम्हाला ह्या जगामध्ये भरून उरलेलं हे दृश्य, हेच या लोचनाला दिसतं. संतांना दृश्य दिसलं नाही का हो? संतांना राम सीता दिसलं म्हणजे नेमकं काय दिसलं? काय सगळीकडे त्यांना केवळ सीतारामाच्या मूर्ती दिसत होत्या का? सिय राममय सब जग जानी, या गोस्वामी तुलसीदासांच्या चौपाईचा थोडासा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. बघा, संतांचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे? रामसीतेच्या चरणांवरती त्यांचं प्रेम आहे. आणि जर त्यांना हे विश्व रामसीतामय दिसत असेल तर त्यांची या विश्वावरती स्वाभाविक करुणा, स्वाभाविक प्रेम, या जगाचं कल्याण, हेच या संतांचा स्वभाव असतो. त्यामुळे दिसायला संतांना देखील हे दृश्य तसंच दिसलं जसं आम्हाला दिसलं. पण गंमत अशी आहे बघा, उदाहरण दिलं की लवकर लक्षात येतं. आपल्यापैकी अनेकांना घरामध्ये, विशेषतः आमच्या पुरुष वर्गाला, अडचण अशी असते की काहीतरी वस्तू शोधायची असते.
आणि ती वस्तू आपण कोणाला तरी विचारतो, आईला विचारतो, पत्नीला विचारतो, "अगं ती कुठे?" "अहो ते कपाटात आहे, अहो त्या वरच्या कप्प्यात आहे." आपण म्हणतो, "नाही मी शोधतोय, नाही दिसत आहे." "अहो बघा जरा डावीकडे नीट." "अहो हात वरती करून काय नाही आहे, नाही." असं म्हटल्यानंतर कोणतरी येतं आणि पटकन ती वस्तू हातात काढून देतो. समोर दिसत नाही तुम्हाला. सज्जनो, ही जशी व्यावहारिक पातळीवरती आमची अडचण होते ना, तसं या संतांचं देखील आमच्या बाबतीत होतं. संत म्हणतात, "अरे राम तुझ्या समोर आहे." आम्ही म्हणतो, "कुठे आहे?" "अहो नाही दिसत आहे. मला तर दृश्यच दिसतंय. मला ही दगडमातीच दिसते, आकाश दिसतंय, मनुष्य दिसतोय, व्यक्ती दिसतोय, पण मला राम दिसत नाहीये." अरे असं काय करतो? श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, "माझ्याकडे आलेला मी आबाल बघितला नाही की वृद्ध, मी शहाणा बघितला नाही की पंडित, मी स्त्री बघितला नाही की पुरुष, मी श्रीमंत बघितला नाही की गरीब, मी विद्वान बघितला नाही की अडाणी, मी त्या प्रत्येकामध्ये राम बघितला." बघा, संतांची ही दृष्टी आहे की असे सार साचार ते चोरलेसे. या दृश्यामध्ये हा परमात्मा अनुस्यूत झालेला आहे. अनुस्यूत म्हणजे तो त्यामध्ये राहूनही तो आम्हाला दिसत नाही. म्हटलं तर त्याच्याशिवाय अस्तित्वच नाहीये काही. पण त्याच्या अस्तित्वाला शोधायला जावं तर तो सापडत नाही. एकदा एका आजोबांचा आणि एका गुरुजींचा असा संवाद चालला होता. आजोबा आपल्या नातीला घेऊन आले होते आणि आजोबा त्या पंडित गुरुजींना विचारत होते की तो भगवंत कुठे आहे, मला सांगा, मला कुठे आहे सांगा. आणि त्यावेळेला ती नात आजोबांना म्हणते, "आजोबा आजोबा मी सांगू तुम्हाला?" म्हणे, "सांग." म्हणे, "आजोबा मला सांगा, हवा आहे की नाही?" "आहे ना अगं." म्हणे, "हवा आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत, पण हवा दिसतीये का?" "नाही." म्हणे, "हवा तर दिसत नाही." तसं म्हणे या सगळ्या चराचरामध्ये भगवंत भरून उरलाय, पण तो कळत नाहीये. आणि संतांना त्याची अनुभूती येते, संतांना त्याचं दर्शन होतं आणि आम्हा सर्वसामान्यांना त्याचं दर्शन होत नाही. हा केवळ एका सीमारेषेचा प्रश्न आहे. ती सीमारेषा ओलांडून गेली की भगवंताशिवाय या ब्रह्मांडामध्ये कोणीच नाही. आणि या सीमारेषेच्या अलीकडं भगवंत सोडून या ब्रह्मांडामध्ये सगळं आहे. फार मोठा प्रश्न आहे. ही सीमारेषा काय आहे? काय नाव आहे या सीमारेषेचं? या सीमारेषेचं नाव आहे अहंकार. मी म्हणजे देह, मी म्हणजे शरीर, मी म्हणजे जीव. या अहंकाराच्या सीमारेषेच्या आम्ही सगळे अलीकडे आहोत. आणि संतांनी साधनेतून एकच गोष्ट केली की त्यांनी त्या अहंकाराच्या सीमारेषेला ओलांडलं. भगवत कृपेने ती सीमारेषा ओलांडली गेली. तो अहंकार तुटला गेला आणि जसा तो अहंकार तुटला आणि जेव्हा त्यांनी वळून या विश्वाकडे पाहिलं तेव्हा या विश्वामध्ये तेव्हा त्यांना अनुभूती आली, सिय राममय सब जग जानी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. ही अहंकाराची रेषा कशी सुटायची, कशी तोडायची, हाच खरा प्रश्न आहे. या अहंकार रूपी कंपासचं जे टोक आम्ही रोवून ठेवलंय ना, त्यामुळे या भगवंताची कितीही जरी व्याख्या केली, कितीही जरी कल्पना केली, कितीही जरी त्या बेडकीसारखं पोट फुगवलं, कितीही जरी मोठी मोठी वर्तुळं काढली, तरी तो भगवंत काही केले आमच्या कवेमध्ये येत नाही. इथं गरज आहे त्या कंपासचं टोक तुटायची, या अहंकाराचं टोक तुटायचे. संतांनी या अहंकाराचं टोक तोडलं म्हणजे नेमकं काय केलं? बघा, एखादं वर्तुळ असतं ना, तर त्याला नेहमी एकच केंद्रबिंदू असतो, होय की नाही? संतांनी अहंकाराचं टोक तोडलं म्हणजे ते जिथं आपलं लक्ष केंद्रित करतील तोच त्यांचा केंद्रबिंदू व्हायचा. त्या वर्तुळामध्ये येणारा प्रत्येक बिंदू हा त्यांचा केंद्रबिंदू झाला. एक केंद्रबिंदू संपूर्ण या वर्तुळाच्या व्यासामध्ये समर्पित झाला आणि त्यामुळं त्या संतांनी या विश्वामध्ये कुठं तो राम नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. कुठं तो नाही, कुठं तो नाही. आणि या उलट देहधारी जीवाला मात्र तो कुठे आहे, तो कुठे आहे हा प्रश्न विचारा असं वाटतो. असे सार साचार ते चोरलेसे, यही लोचनी पाहता दृश्य भासे. आता या लोचनांनी पाहिलं असता आम्हाला हे केवळ दृश्य दिसतं. पहिली गोष्ट आपण एका श्लोकामध्ये चिंतन केलं की जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे. या देहाने, या चर्मचक्षूंनी त्या भगवंताला पाहण्याची ही जी आमची धारणा आहे,
ही धारणाच मुळी आढ्यता आहे, हाच अहंकार आहे. हा या इंद्रियांचा विषय कसा होऊ शकेल भगवंत? जरी त्याला अशक्य काही नाही, पण तरी देखील त्या भगवंताला या इंद्रियांच्या आधाराने पाहणं हा परमार्थाच्या साधनेमधला एक अडथळा आहे. काय होतं, आम्ही अनेक मंडळींना भेटतो, मग मला ते लोक विचारतात की तुमचे परमार्थामधले काही अनुभव सांगा ना, तुम्हाला ईश्वर दर्शन झालंय का? अर्थातच मला झालेलं नाही. मी तर अनेक वेळेला आपल्यासमोर प्रांजळ कबुली देऊन बसलेलो आहे. मी तर केवळ एक या समर्थांचा चरणरज या रूपाने या मनाच्या श्लोकाचं चिंतन आपल्यासमोर ठेवतो. पण ह्या सगळ्या मंडळींचे मग मी अनुभव ऐकत बसतो शांतपणे. पण माझ्या एक लक्षात येतं की बहुतांश पारमार्थिक अनुभव हे इंद्रिया अधीनच सांगतात लोक. काही काही तर अगदी बालवाडीतले अनुभव असतात. अहो काय सांगायचं, मी जायला निघालो, बसमध्ये उभा राहिलो, इतकी गर्दी, पण काय महाराजांची कृपा, एक माणूस पटकन उठला आणि उतरला आणि मला म्हणाला तुम्ही बसा. काय महाराजांची कृपा. हे सगळे फार दृश्य जगातले कनिष्ठ दर्जाचे अनुभव आहेत. मी असं म्हणत नाही की या अनुभवांना मी अव्हेरतो किंवा यामध्ये गुरुची कृपा नाही, पण सज्जनो, हे फार बेसिक लेवलचे अनुभव आहेत. काही लोकांचे अनुभव त्याच्यापेक्षा थोडेसे वरचे असतात. आणि आमच्याकडे आमचे एक स्नेही ओळखीचे आहेत आणि त्यांना कुठलाही फोटो काढला, बघा विशेषतः ज्यांच्याकडे यज्ञ वगैरे असतात ना, मग ते यज्ञाचे फोटो काढतात. मग त्या ज्वाळांमध्ये त्यांना वेगवेगळे देवता दिसू लागतात. त्यांनी कुठलाही फोटो काढला की ते लगेच त्याच्यात मार्क करून, मला इथं तुम्हाला कृष्ण दिसतोय का, इथं तुम्हाला राम दिसतोय का, मला ते, मी म्हणतो मला काहीच दिसत नाही याच्यामध्ये. कारण या चर्मचक्षुंनी त्या भगवंताला अशा कल्पनांच्या आधाराने किती शोधायचं. ठीक आहे, अगदी कनिष्ठ दर्जाच्या अनुभवापेक्षा हे बरं. एक तर महानुभव, त्यांचे अनुभव ऐकले मी. ते मला म्हणाले की मी जपाला बसलो की तो रामाच्या डोळ्यात मला पापण्या उघडझाप झालेल्या दिसतात. एक जण मला म्हणाले महाराजांच्या हातातली माळ माझी जशी माळ फिरेल ना, तशी ती माळ फिरायची. बापरे, हे सगळे अनुभव ऐकल्यानंतर आम्हाला वाटतं की आपण तर अजूनही परमार्थाच्या प्रवासाला सुरुवात देखील केली नाही. असू शकेल, मी नाही म्हणत नाही, पण हे चर्मचक्षूंचे अनुभव आहेत. समर्थ म्हणतात, आणि यही लोचनी पाहता दृश्य भासे. या सगळ्या लोचनांच्या आधाराने हे सगळे अनुभव घेणं हे एक प्रकारे त्या अहंकाराच्या रेषेच्या अलीकडचेच अनुभव आहेत. त्यामुळं परमार्थाचे अनुभव हे अतिंद्रिय असले पाहिजेत. त्या अतिंद्रिय अनुभवांना शब्दाचा स्पर्श देखील सहन होत नाही. ते अनुर्वाच्य असतात. जास्तीत जास्त शरीर रोमांचित होईल, डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होतील, कंठ दाटून येईल, पण शब्दाचं स्फुरण होत नाही बघा तिथं. मने उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. समर्थांनी पुढे जाऊन आत्मसाक्षात्काराची अनुभूती कशी येते ते सांगितलंय. पण आम्ही मंडळी सगळेजण परमार्थामध्ये साधन करणारी लोक इथंच अडकून बसतो की आम्हाला तो भगवंत या नेत्रांचा विषय झाला पाहिजे, अनुभव यायला पाहिजेत. आणखीन एक भानगड अशी असते की या नामस्मरणाने काही टप्प्यानंतर, म्हणजे या सगळ्या अनुभवांच्या पलीकडे गेल्यानंतरही एक अनुभव येतात, आणि ते म्हणजे रिद्धी सिद्धीचे अनुभव येतात. वाचा सिद्धी होते. काही लोक जे बोलतील ते सत्य होतं. काही लोकांना दूरदर्शन, अर्थात इथं बसून त्यांना लांब काय घडतं हे दिसू लागतं, आणि मग अशा लोकांना वाटतं की हाच अनुभव आहे ईश्वरी शक्तीचा. सज्जनो, इथं देखील या सगळ्या रिद्धी सिद्धी या एक प्रकारे या भगवत दर्शनापासून दूर राहण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी या मायेने रचलेलं एक कुंभाडच आहे. हे ज्याच्या लक्षात येतं ना, तो या रिद्धी सिद्धीच्या कधी नादी लागत नाही. माऊली म्हणते ना हरिपाठामध्ये, रिद्धी सिद्धी ही अवघीच उपाधी. ही उपाधी आहे, आणि उपाधी त्यागल्याशिवाय परमतत्व कसं सापडायचं. त्यामुळे निराभास निर्गुण हे आकळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना. त्यामुळे परमार्थामध्ये आम्ही कल्पना बऱ्याच करतो, विचार भरपूर करतो, पण आमचे हे सगळे विचार अहंकाराच्या रेषेच्या अलीकडे असल्यामुळं आम्हाला या दृश्य जगामध्ये दडलेला भगवंत सापडत नाही. ही आमची शोकांतिका आहे.
अशा या कल्पनेला नेमकं भगवंताकडे कसं वळवावं याचं जे चिंतन समर्थ आम्हाला सांगतील याचं आपण उद्याच्या सत्रामध्ये गुरुकृपेने चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.